हॅलो, माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझ्या आजच्या वीकेंड व्लॉगमध्ये नमस्कार मित्रांनो, माझ्या आजच्या वीकेंड व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज काहीतरी एक्सायटेड गोष्ट आहे. आजच्या व्लॉगमध्ये काहीतरी चांगली गोष्ट झाली आहे. त्याच्यासाठी आम्ही आता निघालो आहे. मस्त आंघोळ वगैरे केली आणि आता मी निघते आहे. तर जसं आता नवरात्री स्टार्ट होणार आहे आणि आजच्या वीकेंड व्लॉगमध्ये पण त्याच रिलेटेड काहीतरी आहे. आणि आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे, कारण माझ्यासोबत काहीतरी स्पेशल गोष्ट झाली आहे. एवढ्या लवकर मी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं, पण झाली आहे. तर तुम्हाला लवकरच कळेल ह्या व्हिडिओ थ्रू. स्टे ट्यून गाईज. ओके गाईज, तर मी जास्त सिक्रेट नाही ठेवत. ही गोष्ट मी सांगून टाकते की काय आहे, काय स्पेशल गोष्ट आहे ते आज आम्ही करणार आहे. तर मला काही दिवसांपूर्वी एक PR कॉल आला. मी हार्डली माझं इंस्टाग्राम चॅनल ओपन करून, जो नवीन चॅनल आहे दुबई ब्लॉग्सचा, हार्डली 2 वीक झालेत आणि ह्या लास्ट वीकमध्ये मला तो कॉल आला आणि त्यांनी आम्हाला बोलवलं आहे नवरात्रीचं त्यांचं ब्रँड रिव्ह्यू करायला. हीच गोष्ट आहे, त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि मी दाखवणार आहे की कसं कुठे जाणार आहे आम्ही ह्याच्या पुढे. ॲक्च्युली तो एक व्लॉग बनवला आहे आम्ही, तर बघूया. तर गाईज, त्यांच्या मार्केटिंग टीमने मला नवरात्रीसाठी ते व्हिडिओ करायसाठी ही चण्याचोली दिली आहे. तर ह्याचा मी घालून दाखवते कसं आहे. आम्ही रेडी होऊन चाललो आहे आमचा PR चा व्हिडिओ काढायला. मला PR चा कॉल आला. तर ही बघा रेडी झाली आहे चनिया चोली घालून. आज आम्हाला इन्व्हाइट आहे श्री कोलियार काटेवाडी रेस्टॉरंटमध्ये, जे आहे सराफीजीला. चालेल, मला लाज वाटते मला. दुपारी पैसे किती. चला निघूया. मस्तपैकी रेडी झाली आहे मी. दुबईमध्ये राहून नवरात्रीचे ड्रेस असं घालायला भेटलं मला, ते पण PR च्या निमित्ताने. सागर, मी खूप जास्त नर्वस आहे, कारण हे कसं हे झालं, जॉब सारखं झालं. PR कॉल आहे ना, म्हणजे कसं असतं ना, एक्सपेक्टेशन्स असतात. जेव्हा आपण YouTube व्हिडिओ बनवतो स्वतःचं काय पण, तेव्हा असं काय प्रेशर नसतं आपल्यावर. पण असं फर्स्ट PR कॉल आला की असं थोडं भीती नाही वाटत आहे, नर्वसनेस आहे थोडं. सागर तर चिल आहे. सागरला काय वाटत? मला ती सवयच आहे सगळी. किती झालं बघितलं. अच्छा, ते लोक व्हॉइस ओव्हर देतात नंतर येऊन, माहिती आहे काय? ते लोक थोडी स्क्रिप्ट लिहून येतात. एकदम जे पेड असतात ते लोक स्क्रिप्ट असते, काय नाही. जे जेवण येतं ते लोक वेटरला नंतर इन दी एंड सगळं विचारतात. पण मला असं थोडं परफॉर्मन्स प्रेशर येते आता. परफॉर्मन्स प्रेशर. तुला काय तिकडे काय ऍक्टिंग करायला जायचं? थोडी नाही ऍक्टिंगच आहे ना. ऍक्टिंग करायचं. सागर, माझं माईक बरोबर आहे? हा ना, बरोबर. इथेच लावू ना? ओके. तर आमचा हा फर्स्ट PR चा व्हिडिओ आहे. तर आम्ही 1-2 शॉर्ट्स घेतले आल्यानंतर आणि आता आमचं सगळं रेडी झालं की आता जाऊन खाणार, म्हणजे स्टार्ट करणार आमचा व्हिडिओला. बघूया कसा असतो आमचा एक फर्स्ट वीक.
कविता, तुला कसं वाटतं पिअर प्रपोजल, फर्स्ट पिअर प्रपोजल आल्याबद्दल? ऑब्व्हियसली भारीच वाटणार, कोणाला पण भारीच वाटेल जर एवढ्या कमी फॉलोअर्समध्ये फर्स्ट PR कॉल आला. म्हणजे माझं इंस्टाग्रामवर फक्त 68 फॉलोअर्स आहेत, जे नवीन पेज आहे तिकडे, आणि यूट्यूबवर 324 सबस्क्रायबर्स आहेत. 324 नाही, 348 झाले फक्त. आणि मला फर्स्ट 3 दिवसामध्ये 8 वाढले. 2 व्हिडिओज टाकले ना, त्याच्यानंतर मग 20 फॉलोअर्स वाढले, 20 सबस्क्रायबर्स वाढलेत माझे. पण इकडे आम्ही आलेलो लिमिटेड थाली खायला. एकच थाली घेतलेली, दोघं शेअर करून खात होतं, म्हणून ओनरला चांगलं नाही वाटलं, म्हणून त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं. गाईस, आम्हाला इथे एवढे सगळं भेटलेलं आहे, भरपूर काय. हे सगळं उपवासाचं डिश आहे, त्याचंच आम्ही ॲड करतो आहे. इकडे हे आहे राजगिऱ्याचं वडा, राजगिऱ्याचं भाकरी, राजगिऱ्याचा पराठा, श्रीखंड दिलं इथे, केसर श्रीखंड, आणि राजगिऱ्याचा शिरा, सगळं राजगिऱ्याचं आहे. बटाट्याची सुकी भाजी, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा घेतला बस. गाइस, यहाँ पे 11 वैरायटीज ऑफ पिकल्स और चटनी मिलते हैं और 12 वैरायटीज ऑफ सैलेड कॉम्प्लीमेंट्री मिलते हैं, नो मैटर व्हाट यू ऑर्डर. गाइस, हे लावलंय मी उगाच, झालंय म्हणजे ह्याचं काम झालंय की ठेव. गाइस, माझं फर्स्ट PR व्हिडिओचं शूट झालंय. अरे मी टाईट नाहीये. स्टार्ट. बघ, सांगा मला ती कशी दिसते. वाटते मी गुजराती. चल, खूप ऊन लागते. अरे हमेशा मीच शूट करते, ठीक आहे. अरे मी करतो, पण आता असं तू वरती बघतो, मग डोळे बंद होतात. हे काय नॉर्मल आहे, हे असंच पकडायचं फक्त आणि बोलायचंय आपल्याला. असं वरती का पकडतो? वरती पकडायचंच नाही ना, मी नॉर्मल बोलते. नॉर्मल आता कसं डिस्कशन करत होता मगाशी, आता बघ उद्यापासून इकडे सगळे लोक येतील, नवरात्री चालू होईल. तू नाही हे असं नाही येणार, पण सांग ना मला. मग असं मी नॉर्मली काढेल, मग असं गाडी आता बघ उद्यापासून इथे मला नाही ऐकायचंय तुझं. तुला नको नाही मारलं. एवढं गरम होतंय, हे बघ एवढं घाम येतोय. गरमीमध्ये एवढा मोठा चन्याचुली घालून मी चालली. शूट झालं म्हणजे शूट करून जातोय आता घरी. मस्त व्हिडिओ एडिट करणार आणि त्या टीमला पाठवणार. खूप मस्त एक्सपिरियन्स होता फर्स्ट. तुम्ही बघा माझा शॉर्ट व्हिडिओ इंस्टाग्रामवरती पण आणि यूट्यूबवरती पण टाकणार आहे मी, कसा असेल. तर गाईज, दुबईमध्ये ना नवरात्री खूप जास्त सेलिब्रेट करतात इकडे. त्यासाठी कुठे कुठे जसं मुंबईमध्येच कसं असतं पार्क वगैरे जिथे तिकीट्स घ्यावी लागते, इथे पण 3 शो आहे. हां, इथे पण तसेच शूट म्हणजे काय बोलतात इथे पण तसेच पार्क असतात गरबा खेळायला. त्यापासून करूया. हां, ठीक आहे. नाही, तिकडे लोक असतात, मग मला नाही आवडत. पण इकडे बुकिंगसाठी अगोदरच तिकीट बुक करावी लागते आणि एकाची प्राइस डिपेंडिंग अपॉन हू इज द सिंगर, त्याच्या हिसाबाने प्राइजेस असतात. मग मी प्राइजेस बघितले तर 60 दिराम, 80 दिराम आणि 100 दिराम पर कपल असं होतं. मग आम्ही गरबा खेळायला तर नाही जाते, पण आमचा गरब्याचा शूट झालाय. नवरात्रीसाठी एक शूट झालाय जेवणाचा जे आम्हाला आवडतं खायला, नुसतं खायला.
आता आमचं शूट झालंय, आजचं वीकेंडचं शूट. आणि आता चाललंय आम्ही घरी, चेंज करणार, व्हिडिओ एडिट करणार आणि झालं उद्याची तयारी, उद्या ऑफिसला जायची तयारी. काय बोलतोय? ए ढाकलं माहितीये का तुला? ढाकला ना ढोकला. अरे ढाकला एक टाईपचं गाणं आहे, गाणं नाही, एक टाईपचं गरबा आहे ढाकला. हा मी दाखवते तुला.